इथे बघू शकता मी प्लेटमध्ये काढलेला आहे। किती छान क्रिस्पी असा आपला हा फिश फ्राय तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आता 1 तास झालेला आहे। मी तर याला फ्रीझरमधून बाहेर काढले। घेऊया। तांदळाचं पीठ घेतले, कोटिंगमध्ये छान लागेल। प्रत्येक माशाचा तुकडा आपण यामध्ये घोळवून घेऊ। अशा प्रकारे मी सगळे मासे याच्या रवा लावून घेते सगळ्या माशांना। आणि हे आपण ना एअर फ्रायरमध्ये फ्राय करणार आहोत, जिथे तेल खूपच मिनिमम लागतं, एखाद दुसरा ड्रॉप। अशा प्रकारे मी सगळे माशाचे सगळे तुकडे कोट करून झालेले आहेत। आता मी एक एक करून एअर फ्रायरमध्ये ठेवतेय। पीस छोटे असल्यामुळे यामध्ये भरपूर बसू शकतात। इथे बघू शकता जेवढे पॉसिबल आहेत तेवढे मी यामध्ये माशाचे सगळे तुकडे ठेवलेले आहेत। आता वरून थोडंसं मी यात तेल स्प्रे करते। आता आपण हे चालू करू। मी तर हे 200 डिग्रीवर 7 मिनिटांसाठी पहिला ठेवते आणि चेक करते। 7 मिनिटं झाली की आपण काढून बघू। दुसऱ्यांदा लावलं होतं ते सुद्धा आता झालेलं आहे। आता आपण बंद करून बघूया। बघू शकता तुम्ही ते किती छान आपले मासे फ्राय झालेले आहेत। आता आपण याला काढूया आणि सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। कमीत कमी तेलामध्ये आणि कमीत कमी वेळेत, म्हणजे याला काय सारखं सारखं बघायची गरज नाही, एकदा ठेवलं की झालं। अशा प्रकारे आपला टाइम पण सेव्ह होतो, तेल सुद्धा सेव्ह होतं आणि आता तर काय LPGचा प्रॉब्लेम तो सुद्धा सॉल्व्ह। इथे बघू शकता मी प्लेटमध्ये काढलेला आहे। किती छान क्रिस्पी असा आपला हा फिश फ्राय तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा। थँक्यू।